नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातला 34 आणि 35 हे 2 श्लोक बघितले. आज आपण 36 आणि 37 हे 2 श्लोक बघूया. तर आपण एकतर श्रीमद भगवद्गीता पहिल्यापासून शिकायला सुरुवात केलेली आहे, पण ज्या माझ्या भगिनींचा 11वा अध्याय अपूर्ण राहिला होता माझ्याकडून शिकवायचा आणि शिकायचा, तर त्या भगिनींसाठी हा मी पुन्हा पुन्हा सुरू करत आहे. म्हणजे एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या अध्यायातले श्लोक आणि एका व्हिडिओमध्ये 11व्या अध्यायातले 2 श्लोक असा आपण क्रम सुरू केलेला आहे. तर आज आपण 11व्या अध्यायातले 2 श्लोक बघूया. श्रीमद भगवद्गीता 11वा अध्याय. माझ्या ज्या भगिनींचा तो अपूर्ण राहिलेला आहे त्यांच्यासाठी आपण ही परत खास सोय केलेली आहे. तर आपण 11वा अध्याय काढूया. श्रीमद भगवद्गीता पुस्तक समोर ठेवा, ओळीवर बोट ठेवा आणि कान व्हिडिओकडे ठेवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित वाचता येईल. 11व्या अध्यायातला 36वा श्लोक आपण घेऊया. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या. 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 जगत, खालचा शब्द थोडासा अवघड आहे, आपण फोडून म्हणू. जगत प्रवृष्यत्य. जगत प्रवृष्यत्य नुरज्यते च. नुरज्यते च. जगत प्रवृष्यत्य. रुआ हला रफारे म्हणून आपण त्याला रू म्हणूया. जगत प्रवृष्यत्य नुरज्यते च. जगत प्रवृष्यत्य नुरज्यते च. जगत प्रवृष्यत्य नुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. 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 सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघा. 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 रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघा. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या. जगत प्रवृष्यत्य नुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति. सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघः. 37वा श्लोक घेऊ. कस्माच्च तेन नमेरन् महात्मन्. नमेरन् महात्मन्. कस्माच्च तेन नमेरन् महात्मन्. कस्माच्च तेन नमेरन् महात्मन्. गरीयसे ब्रह्मणो प्यादि कर्त्रे. गरीयसे ब्रह्मणो प्यादि कर्त्रे. गरीयसे ब्रह्मणो प्यादि कर्त्रे. कस्माच्च तेन नमेरन् महात्मन्. गरीयसे ब्रह्मणो प्यादि कर्त्रे. अनंतदेवेश जगन्निवास. अनंतदेवेश जगन्निवास. अनंतदेवेश जगन्निवास. त्वमक्षरं सत्तत्परं यत्. त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. त्वमक्षरं
सततपरं यत् अनंतदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्परं यत् कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंतदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सततपरं यत्. आपण मागचे 2 आणि हे 2 चारी पण आपण श्लोक पुन्हा एकदा रिपीट करून घेऊया. म्हणजे मग आपण पुढचे श्लोक पुढच्या वेळेस 38 आणि 39 हे 2 श्लोक आपण मग पुढच्या वेळेस बघणार आहोत. तर आपण आता 34, 35 आणि 36 आणि 37 हे 4 श्लोक आपण रिपीट करूया. ओम श्री परमात्मने नमः. आता श्रीमद्भगवद्गीता एकादशो अध्यायः. श्री भगवानुवाच द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानकिरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं स गद्गदं भीतप्रणम्य. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रवृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसतत्परं यत् त्वमक्षरं सदसतत्परं यत्. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही मैत्रिणींनी आपल्याला कमेंट केली होती की थोडा अर्थ समजून सांगा. तर आपण तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आता. तर आपले आज 37 श्लोक 11व्या अध्यायाचे पूर्ण झाले. आणि शिकण्यामागचा आपला उद्देश काय, तर आपला हेतू असा आहे की आपण ज्यावेळेस गीता शिकू त्यावेळेस आपल्या आचरणात येईल. आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो मी सांगितलेल्या उपदेशाचं आचरण करेल तो मनुष्य सदैव सुखी असणार आहे. आणि आज बघतो आपण कलियुगामध्ये प्रत्येकजण सुखी कोणीच नाही आहे, प्रत्येकजण दुःखीच आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहेच. आणि म्हणूनच आपल्याला श्रीमद्भगवद्गीता वाचायला शिकायची. आणि वाचायला शिकल्यानंतर आपण ती आचरणात आणणार आहोत. तर वाचायला शिकतच आहोत आपण, पण आपण त्याचा थोडा अर्थ जर बघितला तर आपल्याला वाचायला आणखी सोपी वाटेल. म्हणून आपण थोडा अर्थ बघणार आहेत. तर आपण काय बघतोय की श्रीमद्भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांनी 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला निमित्त बनवून मनुष्य मात्रासाठी सांगितली. तर आपण अर्जुनाला जो प्रश्न होता तसेच प्रश्न ह्या कलियुगामध्ये मनुष्याला पडणार आहेत हे भगवान श्रीकृष्णांनी लक्षात ठेवलं होतं. आणि हेच डोळ्यासमोर ठेवून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. आणि ती गीता आपल्यापर्यंत आली. म्हणजे ती आपल्यापर्यंत आली त्याचा अर्थच असा आहे की आपण त्याचं पालन करायला पाहिजे, आपण त्याचं आचरण करायला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालायला पाहिजे. हे आपल्यापर्यंत गीता येण्यामागचा उद्देश आहे. आणि आपण तो उद्देश आपल्याला समजला आहे म्हणून आपण गीता वाचायला घेतली. तर भगवान श्रीकृष्णाने ही गीता कोण्या एका मानवासाठी किंवा कोण्या एका धर्मासाठी, कोण्या एका पंथासाठी किंवा कोण्या एका संप्रदायासाठी सांगितलेली नाही आहे. तर ही भगवद्गीता प्रत्येक मनुष्य मात्राला कामात येणारी आहे. आणि प्रत्येक मनुष्य मात्रासाठी सांगितलेली आहे की तो कोणताही असो,
स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, हे त्याच्यासाठी त्याच्या मनावर बिंबवणं हे खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने ही भगवद्गीता आपल्यापर्यंत गंगा गंगा जी म्हणतो आपण, गंगा आपल्यापर्यंत आली. आपल्याला तिच्यामध्ये हात धुवून घ्यायचे. ज्याला धुवायचे तो धुईल, ज्याला नाही धुवायचे तो नाही धुणार. कोणाचाही काही ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर आपण जी ही भगवद्गीता शिकत आहोत, तर ती आपल्याला शिकायची कशासाठी हे पण आपण बघतो आहोत. आणि भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक मनुष्य मात्रासाठी ही भगवद्गीता सांगितली, कलियुगाला समोर ठेवून सांगितली. कारण समोर कलियुगामध्ये काय होणार आहे हे भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं, आणि त्याच्यामुळेच त्यांनी ती गीता आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण ती ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने जे ज्ञान सांगितलं आहे, तर ते ज्ञान असं आहे की ते ज्ञान एकदम गुह्य पण आहे. समजून जर घेतलं तर ते आपल्याला समजतं पण. आणि गुह्यातलं गुह्य जे ज्ञान आहे हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही कसे वागणार आहात, कसे करणार आहात. आणि पहिल्या अध्यायामध्ये भगवंतानी बघितलं की आपण बघितलं की अर्जुनाची स्थिती काय झाली होती. आणि आपण त्याच्यातून आपल्याला थोडंसं समजतं आहे की अर्जुनाची जी स्थिती झाली होती तीच आज आपली पण स्थिती आहे. युद्धाचं प्रसंग आपल्यासमोर आहे. प्रत्येक आपल्या माणसाशी आणि परक्या माणसाशी आपल्याला युद्ध करावं लागतं. ते युद्ध कोणतंही असो, रणांगणातलंच युद्ध पाहिजे असं नाही. हे वाकयुद्धसुद्धा होतं, हे शीतयुद्धसुद्धा होतं. हे प्रत्येकाला आपल्याला डोकं लावावं लागतं आहे. प्रत्येकाला आपल्याला समजून सांगावं लागतं आहे. आपल्याला पण तो माणूस समोरचा समजून सांगत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे प्रसंग आहेतच. पण हे प्रसंग ज्यावेळेस आपण गीता वाचतो ना, त्यावेळेस आपल्याला ते प्रसंग समजतात. आणि त्याच प्रसंगी काय काय करायचं हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला विषाद झाला. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने सांख्ययोग समजून सांगितला की तुझं कर्म काय आहे. तुझं कर्म हे क्षत्रिय धर्म तुझा आहे आणि क्षत्रिय धर्माचं तू पालन केलं पाहिजे. हे तुझं कर्म आहे आणि हे तुझं कर्म तुला करावंच लागणार आहे. प्रत्येक मनुष्याला काही ना काही कर्म करावं लागतं आणि ते तुला करावंच लागेल. धर्माचं पालन तुला करावंच लागेल. आणि ते सांगताना मग त्याला जी शंका असतात की मी आता यांना मारणार आणि हे सगळे मरणार, तर हे ज्यावेळेस त्याचा प्रश्न असतो तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला आत्म्याचं निवेदन करतात की आत्मा समजावून सांगतात की आत्मा हा मरत नाही. आत्मा हा कशानेच मरत नाही. तो अग्नीने मरत नाही, तो पाण्याने मरत नाही, तो वाऱ्याने मरत नाही. हे सगळं सांगत त्याला भगवान श्रीकृष्ण आत्म्याचं स्वरूप समजावून सांगतात. आणि बुद्धी स्थिर ठेवायची कशी, तर स्थितप्रज्ञ जे म्हणतात की बुद्धी ज्याची प्रत्येक ठिकाणी विचलित न होता स्थिर राहते, तर ती बुद्धी स्थिर कशी ठेवायची हे पण दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगत असतात की तुझी बुद्धी स्थिर ठेव आणि तुझे विचार ढळू देऊ नको. तू युद्धाचा निर्णय घेतलेला आहे आणि तुला आता युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यासाठी तुला तुझी बुद्धी स्थिर ठेवावं लागेल. तुझ्या बुद्धीमध्ये दुसरा काहीच विषय आला नाही पाहिजे, असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात. तिसऱ्या अध्यायामध्ये तुझं कर्म काय आहे, कर्मयोग समजावला. म्हणजे असं भरपूर सगळं काही आहे. चौथ्या अध्यायामध्ये कर्म करायचे, पण कर्म करून त्याचा संन्यास घ्यायचा, म्हणजे कर्म हे भगवंताच्या पायावर व्हायचं कसं, तर हे त्याला चौथ्या अध्यायामध्ये समजावून सांगतात. असं प्रत्येक अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगत शेवटी 10व्या अध्यायापर्यंत आले. 10व्या अध्यायापर्यंत त्यांनी 10व्या अध्यायामध्ये पण सांगितलं की मधले अध्याय आपण पण आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पण 10व्या अध्यायापर्यंत व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी थोडंसं आवर्त घेते. तर 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्यांच्या विभूती समजावून सांगितल्या की मी कशात आहे, मी कोणत्या याच्यात तू मला बघशील, कोणत्या याच्यात तुला मी दिसेल, असं भगवान श्रीकृष्ण सांगता असताना सगळ्या विभूती समजावून सांगतात. त्याच्यामध्ये मासानाम, मार्गशीर्षोहम, ऋतूनाम, कुसुमाकर हे सुद्धा समजावून सांगतात की मासामध्ये मार्गशीर्ष महिना मीच आहे, ऋतूमध्ये कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू मीच आहे. हे सगळं त्याला भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात. आणि 10व्या अध्यायामध्ये सगळं समजावून सांगत असताना पण त्याला खरे पण वाटत नाही अर्जुनाला. म्हणून तो 11व्या अध्यायात प्रश्न विचारतो की हे सगळं खरंच तुम्हीच आहात का, हे सगळं खरंच तुम्हीच आहात का, हे सगळं तुमच्याच विभूती आहेत का, मी कसं समजू, मी कसं खरं मानू. मग त्यावेळेस त्याला भगवान श्रीकृष्ण 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन दाखवतात. म्हणून त्या अध्यायाचं नाव विश्वरूप दर्शन असं आहे. म्हणून आपण 11व्या अध्याय शिकत आहोत. म्हणून आपण आता 11व्या अध्यायापर्यंत आलो. आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं समजून आणखी
जसं नसं समजलं तर मी आणखीन समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. मला जे माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत तेवढं मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न माझ्याकडून होत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.